आज मिस्टरांचा वाढदिवस होता, तर म्हणलं छान असं गोडधोड काहीतरी करावं. पण तेच पदार्थ खाऊन आता कंटाळा आला होता. चला म्हणलं आज नवीन काहीतरी ट्राय करावं. तर एका कढईमध्ये दूध गरम करायला ठेवलं. दूध छान असं उकळल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस आणि पाणी मिक्स करून घातलं आणि त्याचं पनीर तयार करून घेतलं. तर दुसरीकडे मलईसाठी छान असं दूध उकळायला ठेवलं. निम्म दूध आटवून द्यायचं आणि त्याच्यामध्ये छान असं साखर आणि काजू बदाम इलायची पिस्ता वगैरे घातलं आणि पूर्ण घट्ट होऊन गार व्हायला ठेवायचं. पनीर झाल्यानंतर पाणी पूर्ण नितळल्यानंतर त्याला छान मळून घ्यायचं आणि त्याचे गोळे करायचे. तर एकीकडे कढईमध्ये पाणी आणि साखर घालायचं, त्यात हे गोळे सोडायचे. 8 ते 10 मिनिटं शिजल्यानंतर त्याला गार होण्यासाठी ठेवायचं. गार झाल्यानंतर त्यामधील पाणी थोडंसं नितळून, जास्त दाबायचं नाही, थोडं नितळून ते रसमलईच्या मलईमध्ये घालायचं. 4 ते 5 तास असंच भिजवून ठेवायचं. त्यानंतर मस्त अशी आपली रसमलाई तयार आहे.